नमस्कार महाराष्ट्र. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अंतर्गत सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली मराठवाडा विभागाकरिता परभणी, बीड, जालना, लातूर, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी 15 लिपिक पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्ही या वेबसाईटवर त्यांची संपूर्ण माहिती बघू शकता. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल 15 जागांसाठी ही भरती असणार आहे. तर यासाठी पात्रता काय असणार आहे? तुम्ही वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, BCS, BCA, MCA, BBA, MBA या शाखेतून पदवी घेतली असेल आणि 60% मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. MSCIT किंवा इक्विव्हॅलंट तुमचा संगणकाचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. इथे फ्रेशर्स अप्लाय करू शकता, पण जर तुमच्याकडे कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर वयाची अट तुम्ही इथे बघू शकता. तुमचं वय हे 22 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा जन्म हा या तारखे ते या तारखेदरम्यान झालेला पाहिजे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे अप्लाय करू शकणार आहात. 1000 प्लस GST एवढी इथे फी असणार आहे. तुमची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी अँड इंग्लिश, ग्रामर, त्यानंतर कम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग हे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे आणि ही परीक्षा तुम्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये देऊ शकता. परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती कशी असणार आहे? तुमची ऑफलाईन ही परीक्षा असणार आहे. यासाठी 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा कालावधी असणार आहे आणि ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. ही परीक्षा 100 गुणांची असणार आहे. त्यानंतर तुम्ही जर लेखी परीक्षेमध्ये पास झाला त्यानंतर तुमची मुलाखत होईल आणि त्यानंतर तुमचं इथे जॉईनिंग होणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अप्लाय करणं ऑलरेडी सुरू झालं आहे. 24 डिसेंबरपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे आणि 5 जानेवारी 2026 ही अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे. परीक्षा ही तुमची ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, पण तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला 10,000 एवढा पगार देखील मिळणार आहे. तर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज भरायचे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर कोणत्या फॉर्मॅटमध्ये भरायची त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही वाचू शकता आणि त्यांची ही जी वेबसाईट आहे यावर देखील तुम्हाला याची संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता त्यांची ही वेबसाईट आहे, यावर तुम्हाला संपूर्ण माहिती आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांची PDF दिलेली आहे, जे की मी तुम्हाला आता समजून सांगितली ती PDF इथे दिलेली आहे. तुम्ही जर नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करू शकता. आता ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. जर तुम्ही याआधी अप्लाय केलं असेल तर तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आणि संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. पण जर तुम्ही याआधी कधी यावर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पहिल्या पेजमध्ये तुम्हाला नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करायचे. त्यासाठी तुम्हाला तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर आधार कार्डचा नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID हे तुम्हाला भरायचं आहे आणि यावर टिक करून तुम्ही व्हॅलिडेट डिटेल्स करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर यायचे. तुम्ही इथे बघू शकता इथे दुसरं पेज असणार आहे ज्यामध्ये तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर तुमचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे एज्युकेशन डिटेल्स जसं की तुम्ही कॉमर्स केलं आहे किंवा इंजिनिअरिंग केलं आहे, जे पण केलेलं असेल ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. 10वी पास आहात, 12वी पास आहात, कोणत्या शाखेतून केले ते सर्व डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर त्याचे डिटेल्स देखील तुम्हाला इथे भरायचे आहे. अकम्प्लिशमेंट डिटेल्स तुम्हाला इथे 6व्या पेजमध्ये भरायचे आहे. त्यानंतर 7वं पेज जेव्हा ओपन होईल त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं की सिग्नेचर किंवा तुमचा जो फोटो आहे इथे तुम्हाला 7व्या पानामध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म हा प्रिव्ह्यू करायचा आहे, व्यवस्थित भरला आहे की नाही आणि सबमिट करून तुम्ही इथे रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून अप्लाय करू शकता. जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. आता आपला मराठीमध्ये संपूर्ण ब्लॉग टाकला आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. इथे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल. या शाखेतून जर तुम्ही 60% गुणांसह पास झालेले असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.